विद्रोही साहित्याची निर्मिती कधीच थांबत नाही, मात्र कोणते साहित्य उत्तम ठरेल हे काळाच्या कसोटीवरच ठरते. त्या प्रक्रियेला शॉर्टकट नसतो, असे मत 20व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लोकनाथ यशवंत यांनी व्यक्त केले. नांदेड येथे पार पडलेल्या या संमेलनाचे उद्घाटन डॉक्टर बजरंग बिहारी तिवारी यांच्या हस्ते झाले. प्रमुख उपस्थितीत दिल्लीतील JNUचे प्राध्यापक डॉक्टर मिलिंद आव्हाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात लोकनाथ यशवंत म्हणाले, पक्षीही जगण्यासाठी विद्रोह करतात. माणसांनीही पक्षासारखा स्वच्छ आणि निर्मळ विद्रोह करावा. विद्रोह हा परिणामकारक आणि परिवर्तन घडवणारा असावा. ते पुढे म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामुळे नवजागृत समाजाला दिशा मिळाली. महत्प्रयासाने पुढे आणलेला काफिला मागे खेचू नका, असा त्यांचा कळकळीचा संदेश होता. मात्र पुढील नेतृत्वाने त्या काफिल्याचे तोंड फिरवले, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. बाबासाहेबांच्या नावाचा स्वार्थासाठी वापर करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली. उद्घाटक डॉक्टर तिवारी यांनी विद्रोही साहित्याचे सामाजिक परिवर्तनातील महत्त्व अधोरेखित केले. मावळते संमेलनाध्यक्ष डॉक्टर अशोक राणा तसेच प्राध्यापक डॉक्टर मिलिंद आव्हाड यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर राजेंद्र गोणारकर यांनी केले. स्वागताध्यक्ष राहुल प्रधान यांनी साहित्यप्रेमींचे स्वागत केले. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्षा प्राध्यापिका प्रतिमा परदेशी यांनी संमेलनामागील भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्याचा अखंड या गीताने झाली. मानवमुक्ती हेच साहित्याचे अंतिम प्रयोजन आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले असले तरी मने अजून जुळलेली नाहीत, असे सांगत लोकनाथ यशवंत यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.